नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे मार्च 2025 करता सभा क्रमांक 10 साठी या सभेमध्ये कोणते विषय आवश्यक आहे या सर्वांबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर परिवहन समितीची वर्ड फाईल किंवा PDF फाईल आपणास हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि 20 मार्च 2025ला मी ही सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील, थोडक्यात प्रस्तावना या ठिकाणी करून घेतलेली आहे. दिनांक 20 मार्च 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यावायचं आहे. अध्यक्षांचं नाव देखील या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकांचं देखील नाव टाकून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे वाहनात योग्य सुरक्षा साधने असावीत, जसे की प्रथमोपचार किट. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शालेय वाहनात योग्य सुरक्षा साधने असावीत, जसे की प्रथमोपचार किट आणि इतर साहित्य. याबाबत ठराव सामान्यतः शालेय परिवहन समितीच्या बैठकीत घेतला जातो. हा ठराव विद्यार्थ्यांच्या सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या विषयावर सखोल चर्चा आजच्या या सभेतून करण्यात आली. प्रत्येक शालेय वाहनामध्ये एक पूर्ण आणि अद्ययावत प्रथमोपचार किट ठेवली जावी. किटमध्ये आवश्यक दवाखान्याच्या वस्तू जसे की पट्टी आणि उपचाराचे जे सर्व साधनं आहेत ते, जखमांसाठी आवश्यक उपकरणे म्हणजेच पट्ट्या, मलम जे असेल ते सर्व आणि जरुरीच्या औषधांचा समावेश असावा. प्रत्येक शालेय वाहनात अग्निशामक यंत्र असावा, ज्यामुळे कोणत्याही आगीच्या प्रसंगात तातडीने नियंत्रण ठेवता येईल. शालेय वाहन चालकांना सुरक्षिततेचे नियम आणि इतर आपत्कालीन स्थितीमध्ये काय करावे याचे प्रशिक्षण दिले जावे. सर्व सदस्यांनी या ठरावावर आपली सहमती दर्शवली असून हा ठराव शालेय वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी अंमलात आणला जावा या प्रकारे ठराव तयार करून शालेय वाहनांमध्ये सर्व आवश्यक सुरक्षा साधनांची सुव्यवस्था केली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि शालेय वाहतूक व्यवस्थेचे कार्य सुनिश्चित होईल. असा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 3. गाडीमधून बाहेर पडताना किंवा चढताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे. शालेय वाहनामधून चढताना किंवा बाहेर पडताना विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खालील नियम आणि सूचना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना काटेकोरपणे पालन करण्यात सांगितले जातील, असे आजच्या या परिवहन समितीमध्ये ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय वाहनामधून बाहेर पडताना नेहमी सावधगिरीने बाहेर पडायला सांगितले जाईल. विद्यार्थ्यांनी वाहनाचा दरवाजा उघडल्यावर योग्य दिशा तपासून आणि ट्रॅफिकचे निरीक्षण करूनच बाहेर पडावे. गाडी उभी असताना विशेषतः वाहनाच्या पुढील आणि मागील भागातील ट्रॅफिक लक्षात ठेवूनच बाहेर पडावे. तेथून येणारी वाहने किंवा इतर अडचणी ओळखूनच गाडीच्या दरवाजाची उघडणी करावी. तसेच शालेय वाहनांमध्ये चढताना किंवा उतरतानाही विद्यार्थ्यांना एकमेकांना सहाय्य करायला सांगितले जाईल. खास करून लहान वयाच्या विद्यार्थ्यांना गाडीवर चढताना किंवा उतरतानाही शाळेने नियम दिले जातील की एकाच वेळी जास्त विद्यार्थी बाहेर पडू नये. गाडीतील एकाच वेळी काही विद्यार्थी उतरेल तरी अधिक सुरक्षितता साधता येईल. वाहन चालकांना सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला गाडीच्या इतर विद्यार्थ्यांपासून मुख्य दरवाजाच्या बाहेर काढून समोरच्या दिशेने खाली उतरण्यास मदत करण्याचे सांगितले जाईल. सर्व सदस्यांनी या ठरावावर सहमती दर्शवली. शालेय वाहनामध्ये चढताना आणि उतरतानाही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या ठरावाद्वारे शालेय वाहनांमधून विद्यार्थ्यांची सुरक्षितता व व्यवस्थित उतरण्याची प्रक्रिया सुनिश्चित केली जाईल. विद्यार्थ्यांना या नियमांचे पालन करण्याची सूचना दिली जाईल, ज्यामुळे कोणत्याही अपघाताची शक्यता कमी होईल.
असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 4, शालेय वाहतूक व्यवस्थेच्या खर्चाचा आढावा व विद्यार्थ्यांना शक्य तितके कमी खर्चात सुविधा दिली जावी। फार महत्त्वाचा असा हा विषय आहे। शालेय वाहतूक व्यवस्थेच्या खर्चाचा आढावा घेणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात उच्च दर्जाची वाहतूक सेवा प्रदान करणे आवश्यक आहे। यासाठी खालील ठराव आणि चर्चा केली गेली। शालेय वाहतुकीसाठी भाड्याच्या व्यवस्था पुनरावलोकन करणे आवश्यक आहे। जर वाहन भाड्याने घेतले जात असतील तर कमी भाड्यात अधिक सेवांसाठी शालेय प्रशासन आपला करार पुनरावलोकन करावा। विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात सुविधा देण्यासाठी सामूहिक वाहतुकीची पद्धत कॉमन रूट कॉमन वाहने वापरणे आवश्यक आहे, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा खर्च कमी होईल। शालेय वाहतुकीसाठी इंधनाचा खर्च हा एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे इंधनाच्या वापराची तपासणी करून वाहनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे महत्त्वाचे आहे। वाहतुकीचे शुल्क दर प्रत्येक वर्षी पुनरावलोकन केले जावे आणि कमी किमतीच्या पर्यायावर विचार केला जावा। वाहन चालकांना सुरक्षित वाहतूक आणि इंधन बचतीसाठी योग्य प्रशिक्षण दिले जावे। इंधन आणि देखभाल खर्च कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक गाड्यांचा वापर विचारात घेतला जाऊ शकतो, ज्यामुळे दीर्घकाळात इंधन खर्चात बचत होईल। सर्व सदस्यांनी या ठरावावर सहमती दर्शवली असून शालेय वाहतूक व्यवस्थेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी पुढील धोरण आणि उपाय राबवले जातील असे ठरवण्यात आले। या ठिकाणी हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे। 5 नंबरचा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे, विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या तक्रारींचा विचार करून योग्य निर्णय घेणे। शालेय वाहतूक व्यवस्थेतील कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या सुरक्षिततेसाठी शालेय परिवहन समितीला प्रत्येक तक्रारीचे गंभीरपणे मूल्यांकन करणे आवश्यक आहे। त्यावर योग्य निर्णय घेतल्याने शालेय वाहतूक सुव्यवस्थेची गुणवत्ता सुधारू शकते। यासाठी खालील ठराव आणि चर्चा केली गेली। शालेय वाहतुकीविषयी येणाऱ्या सर्व तक्रारींची नोंदणी एकत्रितपणे केली जावी। पालक आणि विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी सोपी प्रणाली उपलब्ध करणे, जसे ऑनलाईन फॉर्म, ईमेल किंवा शालेय वेबसाईटवर तक्रार नोंदवण्याची सुविधा देणे। सर्व तक्रारींचे प्राथमिकतेनुसार वर्गीकरण करणे, विशेषतः ज्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरामाचे मुद्दे असतील। त्वरित निवारण करण्यासाठी प्राथमिक तक्रारीवर वेगाने कार्यवाही केली जावी। तक्रार प्राप्त झाल्यावर तिचा योग्य तपास आणि सर्व संबंधित पक्षांशी संवाद साधला जावा। यासाठी समितीचे सदस्य तत्काळ शालेय वाहन चालक, सहाय्यक किंवा संबंधित शिक्षकाची संपर्क साधतील। विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या तक्रारींना योग्य उत्तर देण्यासाठी शालेय प्रशासनाने संबंधित पालकांना वेळोवेळी माहिती द्यावी। तक्रारीच्या निराकरणावर पालक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास राखला जावा। तसेच विद्यार्थ्यांच्या वाहन सुरक्षा आणि इतर तक्रारीविषयी शालेय वाहतूक व्यवस्थेतील व्यवस्थापनाचे आणि प्राथमिक विचार केला जावा। उदाहरणार्थ, वाहन चालकाची शालेय सुरक्षा प्रमाणपत्रे, वाहनाची नियमित तपासणी आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी लागू असलेले सर्व सुरक्षा उपाय। प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला शालेय परिवहन समितीची बैठक घेण्यात येईल, ज्यामध्ये नवीन तक्रारीचा आढावा घेतला जाईल आणि त्वरित निराकरणासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचे आहे। मी 1 ते 5 विषय घेतलेले आहे। आपणास जर अजून 1-2 विषय आवश्यक वाटत असेल आपण ॲड करून घ्यायचा आहे। मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय। ऐन वेळेच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले। अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। या पद्धतीने मार्च 2025 करता परिवहन समितीची या सभेमध्ये प्रोसिडिंग लेखन, इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।